नवराज भरत गुरुजी यांच्याकडून दोघांसाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीने त्यांच्या खुराकीसाठी देण्यात आलेले. धन्यवाद गुरुजी, आभारी आहे. जबरदस्ती केली खूप छान. दोघांचं कौतुक. अजहर पटेल हरसोल. अविनाश नावकर जालना. आमच्या समोर सिल्लोड शिवसेना तालुक्याचे अध्यक्ष ताड्यांना आहे. इनाम रक्कम 11,000 रुपये. शेवट नाही अजून अण्णा थोडासा आणि आजच्या मैदानातील शेवटचे कुस्तीचं बक्षीस केशवराव अण्णासाहेबांकडून 21,000 रुपये. या ठिकाणी आम्ही आलो. आम्हाला खूप खुशी झाली. माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला पाठवलं आणि त्यांच्या मार्फत या कुस्तीगराला प्रोत्साहन मिळावं. आणि आपले अजहर पटेल हरसोल जालना यांची कुस्ती आता हे होणार आहे. यासाठी हे आपलं पुण्यस्मरण रूपसिंग फुलसिंग कायडे यांच्या प्रथम पुण्यतिथीने ते जो कार्यक्रम कुस्त्याचं मैदान आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचा करण कायंडे यांचं अभिनंदन करतो. आणि माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या वतीनं फायनल कुस्तीसाठी 21,000 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर करतो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं वेरूळ येथे भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं. आणि त्या कुस्ती मैदानामध्ये अजहर पटेल आणि प्रवीण देशमुख यांची कुस्ती लागली शेवटला. फोटो मोडू नका रे, फोटो मोडायचे नाही, कुस्ती करा. तर आवर्जून या ठिकाणी अजहरचा उल्लेख करत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्या कुस्तीमध्ये अत्यंत अटीतटीच्या कुस्तीत 6.5 फूट उंच असलेल्या आणि जवळजवळ 100 किलोच्या पुढे वजन असणाऱ्या प्रवीण देशमुखला चित करीत त्या ठिकाणी अजहर पटेलला मानाचं सन्मानाचं गदेचा मानकरी ठरला. आणि 2016 पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ एका दशकापर्यंत संपूर्ण कुस्ती प्रेमींच्या दिलावर धडकणारा अधिराज्य गाजवणारा अजहर पटेल, तर त्याचा प्रतिस्पर्धी पहिलवान अविनाश नावकर. अशी कुस्ती सुरू.
भी कमाव और जाम भी कमाव. दोघाही पलवानांना सूचना आहे, बरोबर कुस्ती करा. बाहेर प्रेक्षकात गेल्यानंतर कुस्ती दिल्या जाणार नाही, कुस्तीचा निकालही दिला जाणार नाही. मधोमध कुस्ती करा. तुमच्या भात्याचे धावते जरा प्रेक्षकांना दिसू द्या. हलगीवाले दादा जरा बाजूला सांगा. मस्के साहेब ते बाजूला, ते पण बाजूला घ्या. सर जरा बाजूला सांग. सर हा जरा बाजूला रंगली कुस्ती मैदान सुद्धा रंगलंय. थंडीच्या मोजरीसाठी अंगाला झोपायला लागलीये, पण प्रेक्षक मात्र साक्षी हलायला तयार नाहीयेत. एवढी सुंदर कुस्ती समोर सुरू आहे. बघा, या माळ रानावरती खऱ्या अर्थाने हे मैदान खुललेलं आहे. पण एक खंत या ठिकाणी वाटते की येण्या जाण्यासाठी रस्ता जरा खराब आहे. पण रस्त्याचा जर प्रश्न मिटला तर भविष्यामध्ये अजून या ठिकाणी मोठे मैदान होतील. अण्णा आलेले आहेत, माझा आवाज अण्णापर्यंत पोहोचतोय म्हणून या ठिकाणी बोलणं झालं. कारण आपण राजकारणाच्या फडातले पैलवान, आम्ही मात्र लाल मातीतील या मातीतले पैलवान, तुम्ही मात्र राजकारणाच्या फडातले पैलवान आहात. आणि तुम्हाला माहिती राजकारणात कुठले डावपेच टाकून या भागासाठी, इथल्या या परिसरासाठी रस्ता कसा आणायचा आहे आणि तो कसा मंजूर करायचा आहे. आता नक्कीच भविष्यामध्ये या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न मिटवतील आणि एक सुंदर आणि देखणं असं कुस्ती मैदान पुन्हा एकदा या महाराणावरती फुलवतील अशी आशाच नव्हे तर मनोदय आणि अपेक्षा सुद्धा अण्णांकडून आहे. अनेक